सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या कुटुंबावर, आपल्या घरादारावर, लेकरा बाळांवर आपल्या कुलदेवीचा, आपल्या कुलस्वामिनीचा कृपा आशीर्वाद, तिची छाया असणं खूप महत्त्वाचं असतं. जसा आपला पितृदेव आपल्यावर प्रसन्न असावा, प्रत्येकाला वाटतं आपले पितृदेव आपल्यावर कायम प्रसन्न राहावे, तशीच आपली कुलदेवी सुद्धा आपल्यावर कायम प्रसन्न असायला हवी. आणि आपली कुलदेवी प्रसन्न तेव्हाच होते जेव्हा आपण नित्य नियमाने तिची काही सेवा करतो. तोडकी मोडकी का होईना आपल्या माऊलीला आपली सेवा प्रसन्न करत असते. जेवढी होईल ना तेवढी सेवा आपल्या कुलदेवीच्या चरणी नक्की करत जा महिलांनो. घरातल्या कुलस्त्रीने, सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्या कुलदेवीची सेवा करणं खूप गरजेचं असतं. काही वेळा घरात सर्व काही असतं, पैसा येतो, पण काय होतं, पाण्यासारखा पैसा निघून जातो. आरोग्य नीट राहत नाही, मुलाबाळांची प्रगती होत नाही, घरात मुलं मोठी असतील, लग्नकार्यात काही अडीअडचणी येत असतील किंवा लग्न झाल्यानंतर संतान प्राप्ती होत नसेल, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, संतान प्राप्तीच होत नाही, आरोग्यच नीट राहत नाही, घरात वेगवेगळ्या अडीअडचणी येतात. मग मोठ्या माणसांना असो, मुलाबाळांना असो, मुलांना काही ना काही आरोग्य नीट राहत नाही. परगावी मुलं असतात, काही ना काही आई वडिलांना चिंता असते. पण आपली कुलदेवी जर आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्या घरात सुख, शांती, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य भरभराटीला कशाला कमी कधीच राहत नाही. आपल्याला एक रक्षा कवच कायम मिळत राहतं आणि ती आपली कुलदेवीच देत असते. म्हणून महिलांनो, घरातली जी कुलस्त्री असते तिने आपल्या कुलदेवीची सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं आणि प्रत्येक मंगळवारी आपल्या कुलदेवीची सेवा करायचीच असते. आता रेणुका देवी, तुळजाभवानीचा उपवास आपण मंगळवारी करतो, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा उपवास आपण शुक्रवारी करतो. आता ज्या महिलांना, म्हणजे तुम्ही जर उपवास करत असाल तर अतिशय उत्तम, ज्यांना उपवास जमत नसेल त्यांनी उपवास नाही केला तरीही चालेल. आपल्या माऊलीला आपली तोडकी मोडकी सेवासुद्धा कबूल आहे, प्रसन्न करते त्या माऊलीला आपली सेवा. म्हणून नाही उपवास केला तुम्ही, पण त्या कुलदेवीच्या चरणी आपण आनंदाने जर आपण थोडी का होईना सेवा जर दिली तर माऊली कायम आपल्या पाठीशी उभी राहते आणि तिचं इतकं रक्षा कवच आपल्याला मिळतं की आपल्याला कधीच मग भीती कसली उरत नाही. म्हणून आपली कुलदेवी कायम आपल्यावर प्रसन्न असावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजच्या व्हिडिओमधून मी कुलदेवीची काही सेवा उपाय सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला ती सेवा 11 मंगळवार तरी करायची आहे. बघा, कितीही अडचणीत असाल तुम्ही, कितीही तुम्हाला त्रास असेल, चिंता असेल, दुःख असेल, दारिद्र्य असेल घरात, पर तुमची कुलदेवी नक्कीच प्रसन्न होईल अशी सेवा आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जरूर लिहा ओम कुलदेवताय नमः, नाहीतर लिहा सर्वांनी श्री स्वामी समर्थ. तर आपली कुलदेवी रेणुका माता असते, तुळजाभवानी माता असते, आई सप्तशृंगी, आपली कोल्हापूरची अंबाबाई, म्हणजे 3.5 शक्तिपीठं हे आपलं कुलदैवत असतं. आता तुमची कुलदेवीच जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही दर मंगळवारी, शुक्रवारी एक सुपारी मांडून जरी तुमच्या कुलदेवीला तुम्ही प्रार्थना केली तर समजून जा तुमची कुलदेवी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल. आता काही वेळा आई वडील लांब राहतात आणि त्यांची मुलं कामानिमित्त, नोकरीनिमित्त, व्यवसाय असेल त्याच्या निमित्त बाहेर गावी राहतात, तरी पण तुम्ही तुमच्या घरातून आपल्या कुलदेवीचा फोटो टाक, जरी तुमच्या मोठ्या घरी असतील, देवी आईचे टाक मोठ्या घरी असतील, तरी पण एक फोटो आपल्या कुलदेवीचा आपल्याबरोबर घेऊनच तुम्ही दुसऱ्या गावाला राहायला जायचं आहे. नसेल तर एखादा मंगळवार बघून आपल्या घरात कुलदेवीचा फोटो देवघरात स्थापन नक्की करा. एक गणपती बाप्पाची मूर्ती, बाळकृष्णाची मूर्ती, अन्नपूर्णेची मूर्ती आणि आपल्या कुलदेवीचा टाक असणं आपल्या देवघरात खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला नाही ना जास्त देवपूजा करता येत, पण किमान आपण एक फोटो आणि आपले 2-3 देव तरी आपण पूजू
समजूच शकतो. असं घरच नाही ज्या घरात हे देवी देवता नाही, नसेल तर आजच घेऊन या. त्याच घरात सुख शांतता नक्कीच नांदत असते आणि प्रत्येक कामात यश नक्की मिळत असतं. म्हणून आपल्या कुलदेवीचा फोटो असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला कुलदेवी माहीत नसेल, एखादा मंगळवार बघून, आजच मंगळवार आहे, एक सुपारी मांडा, 2 विड्याची पानं घ्या, सुपारी मांडा आणि तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करा, हे माऊली तू मला माहीत नाही, मला माहिती करून दे. यामुळे तुमची कुलदेवी तुम्हाला नक्कीच समजून येईल. त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची सेवा म्हणजे 2 वर्षातून आपल्या देवी आईच्या मूळ स्थानी जाऊन सहकुटुंब सहपरिवार तिचं दर्शन घेणं, तिची ओटी भरणं, तिचा मानपान करणं, तिला पूर्णावरणाचा गोडधोड नैवेद्य दाखवणं, हा मानपान खूप महत्त्वाचा असतो. म्हणून तुमच्या कुलदेवीचं मूळ स्थान जिथं असेल तिथं वर्षातून एकदा जाऊन तरी आपण सहकुटुंब सहपरिवार दर्शन नक्कीच घेत जा. आता काहींचं मूळ स्थान, देवी आईचं मूळ स्थान खूप लांब असतं. किमान आपण 5 वर्षातून त्या देवी आईच्या दर्शनाला नक्की जाऊ शकतो. 5 वर्षातून का होईना नक्की जात जा. आणि चैत्र नवरात्री, अश्विन नवरात्रीला महिलांनो 101 रुपये का होईना आपल्या कुलदेवीच्या साडी चोळीच्या तिच्या नावाने बाजूला काढून ठेवायचे. देवघरात एखादं पाकिट तयार करा किंवा एखादं कपड्यात बांधून ठेवले तुम्ही, तिची आठवण करून तिच्या साडी चोळीचे पैसे तुम्ही बाजूला नक्कीच काढून ठेवत जा. आणि जेव्हा तुम्ही देवी आईच्या दर्शनाला जाल ते सर्व पैसे बरोबर घेऊन जायचे, त्यात अजून पैसे टाकायचे आणि तिथं देवी आईची संपूर्ण साज शृंगार, साडी चोळी, संपूर्ण ओटी घ्यायची आणि आईचा सर्व मानपान तिथं नक्की करायचा. म्हणून 2 वर्षातून आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला नक्की जात जा. नाही जमलं 5 वर्षातून तरी नक्कीच जा. आणि थोडेसे पैसे आपल्या कुलदेवीच्या म्हणजे आपण भाग बांधणी करतो आहे तिची, याचा अर्थ असा होतो तिची आपण नित्य सेवा करतो, तिची आठवण काढतो, ती पण मग कायम आपल्याला एक रक्षण कवच नक्कीच देत असते. तर आता दर मंगळवारी आपल्या कुलदेवीची कोणती सेवा करायची, तर दर मंगळवारी आपल्या देवी आईच्या सेवेत 1 माळ 9 मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे, 1 वेळा श्री सूक्त पठण करायचं आहे आणि 1 वेळा कुंजिका स्तोत्र पठण करायचं आहे. महिलांनो ही सेवा नक्की करायला सुरुवात करा. तुमच्या घरात कितीही अडचणी असेल, मुलाबाळांच्या काही अडचणी असेल, तुमच्या पतीविषयी अडचणी असेल, तुमच्याविषयी अडचणी असेल, शारीरिक असो मानसिक असो, कितीही अडीअडचणीत असाल, जगातलं कितीही मोठं संकट तुमच्यावर असेल तर आपल्या कुलदेवीची सेवा करायला नक्की सुरुवात करा. तुम्हाला रोज नाही जमत ना, मग मंगळवारी तरी 1 माळ 9 मंत्राची झालीच पाहिजे. आपण नित्य सेवा आपल्या स्वामींची तर करतो, त्यात 1 माळ 9 मंत्राची घ्या, 1 वेळा श्री सूक्त पठण करा आणि 1 वेळा कुंजिका स्तोत्र. ही सेवा करून तर बघा, तुमच्या आयुष्यात इतके सोन्यासारखे बदल तुम्हाला नक्कीच दिसून येतील. तुम्हीच मला कमेंट करून सांगाल की ताई आमच्या आयुष्याचं नक्कीच सोनं झालेलं आहे. तर ही सेवा करायला सुरुवात तर करा तुम्ही. दर मंगळवारी ही सेवा करा. सकाळी जमलं अगदी रात्रीच्या 9-10 वाजेपर्यंत जरी केली ना, माझ्या काही महिला असतील ऑफिसला जातात, नाही मिळत सकाळी वेळ, तर रात्री झोपायच्या आधी म्हणजे जेवणाच्या आधी तुम्ही बाहेरून आला ऑफिसवरून की हातपाय धुवून घ्या स्वच्छ आणि आपल्या देवघरात एक तुपाचा दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, धूप दीप लावून शांत चित्ताने बसायचं आणि ही छोटीशी सेवा दर मंगळवारी देत जा माऊलीच्या चरणी. बघा आयुष्यात इतके चमत्कारिक बदल व्हायला लागतील की किती मोठ्या मोठ्या अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळायला लागेल. काहींना प्रॉपर्टीचं टेन्शन असतं, काहींना घरदार होत नाही, काहींना पैशांविषयी म्हणजे पैसा येत नाही, घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही. बऱ्याच घरांमध्ये ह्या अडचणी खूप दिसून येतात. घरात पैसाच टिकत नाही, पैशांमुळे बरेचसे प्रॉब्लेम निर्माण होतात. आपली लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी यासाठी आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून या सेवा करायला नक्की सुरुवात करा.
आता 11 मंगळवार आपल्या कुलदेवीला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे. तर दर मंगळवारी आपल्या कुलदेवीला छान असा पंचामृताने, गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा. ताम्हणात घ्यायचं, देवी आईला अभिषेक करा आणि आपल्या कुलदेवीचा जिथं तुम्ही फोटो किंवा मूर्ती स्थापन करता तिथं आपल्या कुलदेवीला एखाद्या ताटलीत किंवा तुम्ही एखादी छोटीशी ताम्हण देवी आईसाठी घेऊन या. दर मंगळवारी 11 वेळा, 21 वेळा, 51, 101, 121 तुम्हाला जेवढ्या वेळा आईला कुंकुमार्चन करता येईल तेवढ्या वेळा कुंकुमार्चन करायचं आहे. ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करत आपल्या कुलदेवीला आपल्याला कुंकुमार्चनची सेवा द्यायची आहे. बघा, खूप छान अनुभव येतील या सेवेने सुद्धा. आणि ते कुंकू नीट सांभाळून ठेवा. कुणी बाई आली तुमच्या घरात तर तिला लावू नका. आपली एखाद्या डब्बीत ते कुंकू नीट सांभाळून ठेवायचं आहे. ते कुंकू फक्त तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींनाच लावायचं आहे. तुम्ही मुलांना लावू शकता. पतिदेव बाहेर ऑफिसला जात असेल, कपाली तिलक करा आणि मग बाहेर पाठवा त्यांना. बघा, तुम्ही ऑफिसला जात असाल, बाहेर काही कामानिमित्त जात असाल, आंघोळीनंतर रोज ते कुंकू नित्य नियमाने आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं, प्रार्थना करायची. मला प्रत्येक कामात यश मिळू दे आई, आणि ते कुंकू आपल्या मस्तकी लावायचं आणि मग बाहेर जात जा. बघा महिलांनो, या कुंकुमार्चनच्या सेवेने सुद्धा आपली कुलदेवी खूप प्रसन्न होते. त्याचबरोबर दर मंगळवारी आपला जो कलश असतो, जेव्हा पण आपल्या घरादारावर संकट येतं, अचानक ते संकट आपली कुलस्वामिनी स्वतःवर घेत असते. म्हणून आपल्या देवघरात आपल्या कुलदेवीच्या नावाने एक मंगल कलशाची स्थापना झालीच पाहिजे. नसेल मंगल कलश, स्थापन करा महिलांनो. बघा, तुमच्यावर येणारी वरच्या वर संकट देवी आई स्वतःवर घेते. काही वेळा आपल्या नारळाला अचानक तडा जातो. का बरं जातो? तर आपल्यावर आलेली संकट देवी आई स्वतःवर घेते आणि आपल्या लेकरांपर्यंत त्याची झळसुद्धा पोहोचू देत नाही. म्हणून आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना दर मंगळवार, शुक्रवार नक्की करा. नारळ बदलायचा तर तुम्ही मंगळवारी बदलू शकता. छान असा नारळ आणा, कलश घ्या, तांब्या स्वच्छ धुवून भरून घ्यायचा. त्यात एक सुपारी, एक पैसा टाकायचा, 1 रुपयाचं नाणं, 5 आंब्याची पानं किंवा विड्याची पानं ठेवायची आणि छान असा नारळ, वरती शेंडी आली पाहिजे असा आपल्या देवघरात उत्तरे दिशेकडे येईल असा कलश आपल्या देवघरात नक्की स्थापन करायचा आहे. बघा, दिवस रात्र तुमच्या कुटुंबाची भरभराट व्हायला सुरुवात होईल आणि जी काही संकट असेल आई स्वतःवर घ्यायला सुरुवात करेल. बघा, मंगल कलशाची स्थापना आपल्या देवघरात नक्की करा. त्याचबरोबर दर मंगळवारी आपल्या कुलदेवीला एक वेणी किंवा मोगऱ्याचा गजरा तुम्ही देवी आईला अर्पण करायला सुरुवात करा. नंतर तो संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वतःच्या केसात माळला तरीही चालेल. यामुळे सुद्धा आपली कुलदेवी प्रसन्न होते. घरातली कुलस्त्री आपल्या कुलदेवीच्या चरणी जेव्हा ही सेवा द्यायला सुरुवात करते, त्या स्त्रीची, त्या कुटुंबाची, तिच्या लेकराबाळांची भरभरून सोन्यासारखी प्रगती व्हायला सुरुवात होते. दर मंगळवारी असं 11 मंगळवार आपल्या कुलदेवीला एक वस्तू अर्पण करायची आहे. ती म्हणजे एक गोड पानाचा विडा किंवा कुटलेला तांबूल जरी अर्पण केला तुम्ही तरीही चालेल. तुम्हाला तांबूल येत असेल घरी कुटून करता तर तुम्ही तोही करू शकता, किंवा बाहेरून पानाचा विडा आपण आणून देवी आईला अर्पण केला तरीही चालेल, किंवा आपण घरातच पानाचं सामान आणून ठेवलं तर दर मंगळवारी आपल्याला बाहेरून गोड पानाचा विडा आणण्याची गरज नाही. तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने पानाचा विडा तयार करू शकता. छान असं हिरवागार ताजं पान घ्यायचं, धुवून स्वच्छ पुसून घ्यायचं, त्याला थोडासा चुना लावायचा, कात लावायचा, त्यावर थोडंसं गुलकंद, बडीशेप, सुपारीचा तुकडा, त्रुटी फुटी असेल तुमच्याकडं बडीशेप ठेवा, 2 हिरवी वेलची ठेवा, 2 लवंग ठेवा. असा साधा सोपा पानाचा विडा तयार करा आणि 1 लवंग खोचून तो पानाचा विडा बंद करायचा आहे. देवी आईसमोर एखादी वाटी ठेवा, हातात पानाचा विडा घ्यायचा आहे. उजव्या हातात तुमची जी इच्छा असेल आईच्या चरणी बोलून दाखवा
आईला प्रार्थना करा, आई माझी ही इच्छा पूर्ण कर. मी 11 मंगळवार तुला हा पानाचा विडा अर्पण करत आहे. माझी सेवा कबूल करून घे. माझी प्रत्येक इच्छा पूर्ण कर. माझ्या अडचणींवर मार्ग दाखव आई तूच. तुझ्याशिवाय मला कुणीच नाही. असं बोलून तो पानाचा विडा तुमच्या कुलदेवीच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचा आहे. 3-4 तास तिथंच राहू द्या आणि संध्याकाळी रात्री झोपताना जेवण झाल्यानंतर तुमचं ते पानाचा विडा काढून घ्यायचा आहे आणि तो पानाचा विडा तुम्ही पती पत्नीने तुम्ही खायचा आहे. इतरांना देऊ नका. दर मंगळवारी आपल्या कुलदेवीला काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य जरूर दाखवा. त्यात तुम्ही खीर बनवू शकता, गोडाचा शिरा बनवू शकता, गव्हाच्या पिठाचा शिरा बनवू शकता. नाही जमलं दूध, केळ, शिकरण वगैरे तुम्ही करू शकता किंवा खडी साखर, गूळ, खोबरं म्हणजे काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य आपल्या कुलदेवीला नक्की दाखवा आणि नंतर तो प्रसाद म्हणून सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार खायचा आहे. देवी आईला एक वेणी किंवा गजरा दर मंगळवारी महिलांनो न चुकता आपल्या देवी आईला अर्पण करा आणि आपल्या कुलदेवी आईची दर मंगळवार शुक्रवार कापूर आरती झालीच पाहिजे. मग तुम्ही गणपती बाप्पाची आणि देवी आईची 2 आरत्या केल्या किंवा आपल्या स्वामींची अशा 2-3 आरत्या केल्या ना तरीही चालेल, पण आपल्या घरात कापूर आरती दर मंगळवारी न चुकता झालीच पाहिजे. आता खूप छान सेवा सांगत आहे महिलांनो. तुमच्या घरादाराला एक रक्षा कवच मिळावं म्हणून ही सेवा आहे. दर मंगळवारी ही सेवा करायची आहे. तुमची कुलदेवी अंबाबाई असेल, तुम्ही शुक्रवारी सेवा केली तरीही चालेल. काय करायचं, आपल्या कापूर आरती आपल्या देवी आईची करून घ्यायची, नित्य नियमाने सेवा करून घ्यायची आणि संध्याकाळी 6:30 ते 7:30 माझ्या काही महिला ऑफिसला गेल्या असतील, तुम्ही नंतर येऊन केल्या 8-9 वाजेपर्यंत ही सेवा तरीही चालेल. घराच्या बाहेर जायचं आहे, उंबरठ्याच्या बाहेर जाताना एक मातीची पंती घेऊन जायची, त्यात भीमसेन कापूर घेऊन जायचा आहे टाकून, 3-4 वड्या टाकून घेऊन जा. बरोबर 2 लवंग घेऊन जायचे आहे तुम्हाला आणि मुख्य उंबरठ्याच्या बाहेर बसून घ्या शांतपणे आणि आपल्या मुख्य उंबरठ्यावर तुम्हाला त्या मातीच्या पंतीत एक भीमसेन कापूर जाळायचा आहे आणि त्या 2 लवंगा जाळायच्या आहे. लवंगा लगेच टाकून देऊ नका. आधी आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहे. आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. हे माता लक्ष्मी, हे कुलदेवी, माझ्या घरात सुख शांती येऊ दे. अखंड लक्ष्मी माझ्या घरात नांदू दे. जी काही अलक्ष्मी असेल, दुःख असेल, दारिद्र्य असेल, चिंता असेल, त्रास असेल ते संपूर्णपणे नष्ट होऊ दे. जो शत्रुदोष असेल, तो नजरबाधा असेल तो नष्ट होऊ दे आणि माझ्या घरादाराची, मुलाबाळांची, माझ्या पतीची, माझी संपूर्ण कुटुंबाची दिवस रात्र सोन्यासारखी भरभरून प्रगती होऊ दे. आमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण कर माऊली. असं बोलून तुम्हाला त्या 2 लवंग त्या कापूरवर जाळायचे आहे आणि आपल्या मुख्य उंबरठ्यावरच हा उपाय करायचा आहे. लगातार 11 मंगळवार हा उपाय करा. तुमच्या घरादाराला एक मोठं रक्षा कवच मिळणार आहे. आपल्या कुलदेवीने आपल्याला एक रक्षा कवच दिलेला आहे. आपण असं समजून तो कापूर आपल्या उंबरठ्यावर जाळायचा आहे. दर मंगळवारी करा. एका मंगळवारमध्येच तुम्हाला अनुभव खूप छान येणार. दर मंगळवारी संध्याकाळी आपल्या मुख्य उंबरठ्यावर 2 लवंग भीमसेन कापूर सोबत जाळायच्या आहे. महिलांनो, हा उपाय नक्की करा. काही 4 दिवस असतील महिलांनो, तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही पुरुष दादांकडून करून घेतला, माझ्या दादांकडून, तरीही चालेल. काही नाही, तुम्हाला फक्त आपल्या उंबरठ्यावर मातीची पंती, मातीच्या भांड्यातच कापूर जाळायचा आहे. मगच आपल्या घरादाराला एक रक्षण कवच मिळणार आहे. तर मातीची पंती घ्या. तुम्ही आपली दिवाळीची घेतली, धुंचून स्वच्छ केलेली तरीही चालेल. दर मंगळवारी त्यात भीमसेन कापूर आणि 2 लवंग, आपली इच्छा बोलू त्या 2 लवंग जाळायचे आहे. जोपर्यंत तो कापूर जळत आहे तो उंबरठ्यावरच राहू द्या. एकदा का कापूर शांत झाला मग ते सर्व तुम्ही निर्माल्यात टाकून द्या आणि ती पंती धुवून चून पुन्हा दुसऱ्या मंगळवारी तीच पंती घ्यायची आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला 2 लवंग कापूर सोबत दर मंगळवारी आपल्या मुख्य उंबरठ्यावर जाळायचं आहे. एका मंगळवारमध्येच तुमच्या घरादाराला रक्षण कवच मिळणार आहे.
जी अडलेली कामं असतील तुमची, तुम्ही खूप वाट बघत आहात, तुमची इच्छा पूर्ण होणारच नाही, तुम्हाला असं वाटत असेल, ती कामं अचानक तुमची व्हायला लागेल. बघा, लग्न कार्यात सुद्धा तुम्हाला जे अडथळे येत आहे मुलामुलींच्या, अचानक तुमच्या घरात मंगल कार्य व्हायला लागेल. मुलाबाळांची इतकी प्रगती व्हायला लागेल की तुम्हालाच जरासं चमत्कार वाटायला लागेल. तुमच्या मुलांना नोकरीत हवं तसं यश मिळायला लागेल, अभ्यासात यश मिळायला लागेल. तुमची मुलं तुमची ऐकत नसतील, ती सुद्धा चांगली वठणीवर येतील. असा सुंदर उपाय आहे. मुलाबाळांना नजरबाधा होते, मग मुलं चिडचिड करतात, आईवडिलांशी उद्धटपणे बोलतात, आपलं ऐकत नाही. तर असा उपाय नक्की करा. आपल्या कुलदेवीचं नाव घेऊन आपल्या मुख्य उंबरठ्यावर भीमसेन कापूर आणि 2 लवंगा जाळायला सुरुवात तर करा. 11 मंगळवार हा उपाय करा. 1 मंगळवारमध्येच तुम्हाला नक्की छान अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर हे उपाय नक्की करा. आपल्या कुलदेवीला पानाचा विडा दर मंगळवारी न चुकता अर्पण करा. नंतर प्रसाद आपण खायचा आहे. मंगळवार असो शुक्रवार असो, आपल्या घरात मांसाहार, मद्यपान, कुणाचा अपमान होईल अशा गोष्टी अजिबात घडू देऊ नका. महिला असो पुरुष असो, सर्वांनी याची काळजी घ्यायची आहे. ज्या घरातल्या स्त्रीचा मानपान केला जातो त्याच घरात अखंड लक्ष्मी नांदत असते. म्हणून स्त्रियांचा मानपान नक्की करा. घरातल्या प्रत्येकाने प्रत्येकाचा जर मान ठेवला तर खरंच सांगते, घराचं गोकुळ नक्कीच होतो आणि तिथं लक्ष्मी नारायणाचा अखंड आशीर्वाद राहतो. आपली कुलदेवी कायम आपल्यावर प्रसन्न राहते आणि त्या घरात पितृदोषसुद्धा नावाला उरत नाही आणि आपल्या प्रत्येक कामात आपल्याला यश मिळायला लागतं. तर आजची सेवा झाली ती स्वामींचरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.